श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले. भीमेला पूर आलेला होता. स्वामी पाण्यावरून चालत आले. ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. अनेकांनी स्वामींना विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानाने ऐकले होते. इतकेच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचे दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावे लागले होते, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. स्वामींनी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला. आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहिले. राऊळात श्री विठ्ठल आणि राऊळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा विठ्ठलाचे दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला. राऊळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकत होता. स्वामी सर्वांची दुःखे आणि गाऱ्हाणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्षात सोडवत होते. वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता. कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता. त्याची वारी मात्र कधी चुकली नव्हती. खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा. श्री विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपले दुःख सांगितले आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामीने त्याला येताना दुरूनच पाहिले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचे दुःख ऐकून घेतले होते. म्हणून स्वामींनी ठरवले होते की याला चालता यायला पाहिजे. स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले. अजूनपर्यंत मूर्तीमध्ये विठ्ठलाला अनुभवलेला त्या लंगड्या वारकऱ्याला वाटले की प्रत्यक्ष विठुरायच झाडाखाली उभा आहे. त्याला खूप आनंद झाला. इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली. त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला. त्याला नवा पाय फुटला होता. स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली. ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती. पंढरपूरभर एकच आनंद कळत उठला. स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली. ती काही केल्या आटोक्यात येईना. या विश्वात सर्वत्र परमेश्वराची पावले उमटली आहेत. ही श्रद्धा महत्वाची. आपली साधना जशी जशी वाढत जाते तशी तशी ती देव पावले आपल्याला दिसू लागतात. देवाचा अनुभव येऊ लागतो. मनातला शुद्ध हेतू आणि जगण्यातला प्रामाणिकपणा श्रद्धेने माणसाला शेवटी गाठ घालून देतो. केवळ भेट होत नाही तर परमेश्वराशी आपला संवाद होतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त आपली निस्सीम भक्ती देवाला अर्पण करा. त्याच्या नामात गर्क व्हा. देवभेट घडल्याशिवाय राहणार नाही. त्रिपुरी पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडले खळाळत्या प्रवाहावर पसरलेलं असतं. सर्वत्र नीरव शांतता होती. स्वामी एकटेच काठावर उभे होते. डावा हात कमरेवर ठेवून भीमेवर पसरलेल्या लख्ख त्रिपूर चांदण्याकडे स्वामी निरखून पाहत होते. त्या चांदण्याकडे पाहताना स्वामींना हिमालयातील शिखरे आठवली. हिमालयातले दिवस आठवले. गंगेचा प्रवाह आठवला. स्वामी आठवणीमध्ये रम्मान झाले होते. मध्यरात्रीची वेळ होती. राऊळाला विठोबा विटेवरून उतरला. भीमेच्या काठावर आला आणि स्वामींच्या शेजारी येऊन उभा राहिला. रखुमाई सुद्धा विटेवरून उतरली आणि भीमेच्या काठावर येऊन स्वामींच्या शेजारी उभी राहिली. भीमेच्या प्रवाहात उतरलेले चांदणे काठावर आले आणि स्वामींच्या चरणांना चांदण्यांनी स्पर्श केला. विठ्ठल, रखुमाई आणि स्वामी भीमेच्या काठावर उभे आहेत ही बातमी आपोआप पंढरपूरभर पसरली आणि गाव तेथे लोटला. ते अपूर्व दृश्य डोळे भरून पाहू लागला. अचानक कृष्णपावा घुमू लागला आणि सर्व गावकऱ्यांनी या तिघांभोवती आनंद नृत्याचा फेर धरला. गावकरी बेभान होऊन नाचू लागले.
पहाट कधी झाली कुणालाच कळले नाही. नृत्य जेव्हा थांबले तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की स्वामी अदृश्य झाले आहेत. विठोबा रुक्माई रावळात पसरले आहेत, परतले आहेत. गावकऱ्यांच्या लक्षात आले की स्वामी अदृश्य झाले आहेत, विठोबा रुक्माई परतले आहेत. चमत्कार फक्त एवढाच घडला होता की विठोबा रुक्माईच्या गळ्यातले हार तिथेच पडले होते आणि स्वामींची पावले वाळवंटात उमटली होती. लोक स्वामींच्या पावलांचा मागोवा घेत चालू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही पावले मोहोळ गावाच्या दिशेने पडली आहेत. उमटलेल्या प्रत्येक पावलात पाणी होते. त्या पाण्यात उगवणाऱ्या सूर्यबिंबाचे प्रतिबिंब पडले होते. लोकांच्या लक्षात आले की स्वामी पंढरपुराहून निश्चित मोहोळला गेले आहेत. ज्याला स्वामींच्या कृपेने पाय फुटले होते तो त्या पावलांच्या दिशेनं स्वामींचा वेध घेत निघाला. तेव्हा त्याच्या मुखात एकच मंत्र निनादत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो वारकरी होता. स्वामींच्या प्रेमात तो चिंब भिजला होता. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की भगवंताच्या नामामध्येच भगवंताचे स्मरण नेहमी साठलेले असते. नाम जितके घेतले जाईल तेवढे स्मरण वाढत जाईल. शेवटी आपल्याला भगवंताच्या नित्य स्मरणातच राहावे लागते. तरच हा मानवी देह धन्य होतो, अन्यथा नाही. भगवंत नामामध्ये अपूर्व शक्ती साठलेली आहे. भगवंताच्या अखंड नामस्मरणात आपण राहिले तर चैतन्याचे वारे सारे अंग लपेटून टाकतात. एक विलक्षण उत्साह देहामध्ये नांदायला लागतो. दर्शन सुलभपणे वाटते. म्हणून भगवंताच्या नामात अष्टप्रहार राहायला हवे. त्यातच सुख साठलेले आहे. त्यामुळे आपण आता कृपातारक मंत्र स्वामींचा म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक यू स्वामी.